पाहिजे, निष्ठारीकरण झालंच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबा जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं निष्ठारीकरण होऊन रमाईचा पुतळा उभारलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं निष्ठारीकरण होऊन रमाईचा पुतळा उभारलाच पाहिजे, भवन जीएसटी भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो उभा आहे तो आंबेडकरी समाजाच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचं ते एक प्रतीक आहे, एक प्रेरणास्थान आहे। आमची अशी मागणी आहे की तिथलं जीएसटीचं कार्यालय स्थलांतरित करावं, त्याला तिथून हलवावं आणि त्या ठिकाणावर माता रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालगत बसवावा, अशा पद्धतीची आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर नांदेड महानगरपालिकेचा नाना नानी पार्कमध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्याला माता रमाई त्यागमूर्तीचं नाव देण्यात यावं, या पद्धतीची आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की दिनांक 28 फेब्रुवारी 2006 रोजी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती VIP रोडवर बसवण्याचा महानगरपालिकेमध्ये ठराव पारित झाला होता। त्याच्यासाठी निधीची सोयसुद्धा करण्यात आलेली होती, पण काही लोकांच्या जातीय द्वेष भावनेपोटी तिथं तथागताची मूर्ती स्थापित करण्यात आलेली नाही। ती मूर्ती लवकरात लवकर स्थापित करावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। इथं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान आम्ही अशी मागणी प्रशासनाकडे केली होती की तुम्हाला जे काही तिथं व्यापारी संकुल बांधायचं असेल ते बांधा, 2, 3, 4, 5 मजली, पण शेवटच्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र व अभ्यासिका उभारावी। जर या पद्धतीचं नियोजन महानगरपालिकेनं आणि जिल्हा प्रशासनानं केलं नाही तर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं इथं होऊ दिल्या जाणार नाही।